मित्रांनो, एंडसेम एकदम तोंडावर आली असताना आपण कुणाच्या मदतीने अभ्यास करणं किंवा कुणाच्या मदतीशिवाय अभ्यास करणं यांच्यामुळे काय आपली चूक होऊ शकते आणि एक बॅकलॉग आपलं करिअर कसं खराब करू शकतं या व्हिडिओत मी सांगतो. समजून घ्या. मुलं ही चूक कंपल्सरी करतात आणि बॅक लागल्यानंतर कळतं यार सरांनी तेव्हा सांगितलं होतं, आधी का केलं नाही. समजून घ्या. जेव्हा आपण कुणाच्या मदतीने स्टडी करत नाही त्यावेळी काय होतं, अंडरस्टँडिंगला 5-6 तास लागतात, मदतीने केली तर 1-2 तासात होतं. फरक बघा, 6 तास कुठे 1 तास कुठे. आता पुढे बघा, एखादा हाय टॉपिक कुठले महत्वाचे टॉपिक हे समजण्यासाठी 2 दिवस जातात. इथे 4-5 तासात क्लिअर होतं, कारण ज्याला माहिती तो पटापट सांगतो ना आपल्याला. त्याच्यानंतर जे PYQ त्याचे सोल्युशन मटेरियल स्टडी मटेरियल सगळं जमा करायला 2-3 दिवस सगळ्या विषयांचे जातात. इथे 5 मिनिटात सगळं बनतं, कारण त्यात जो सगळं रेडी आहे. स्टडी तुम्हाला 10-15 12-15 दिवस जातं, इथे 6 ते 8 दिवसात पूर्ण स्टडी होतो. रिव्हिजनला 2 दिवस जातात, सेम डे रिव्हिजन होतो. बघा एवढा मोठा डिफरन्स आहे. आणि आपण जर बघितलं विदाऊट हेल्पने सेल्फ स्टडी करायला गेले आता तर मॅक्सिमम स्टडी होईल पण मार्क कमी होतील आणि पासिंगची गॅरंटी नसेल. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाच्या मदतीने केले तर कमी टाइम मध्ये पूर्ण स्टडी होईल आणि 100% गॅरंटेड स्कोरिंग होईल. सो मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, स्वतः करण्यापेक्षा ही वेळ नाही आता स्वतः करायची, कुणाच्या तरी मदतीने करा. मित्र बघा, टीचर बघा, सिनियर्स बघा किंवा बेस्ट ऑप्शन पर्पल ॲट ॲप घ्या. पर्पल ॲट ॲपवर आम्ही सगळं 2-2 दिवसाचे क्रॅश कोर्स दिले, कसं करायचं सगळं दिले. तेवढंच करा, 2 दिवसात विषय क्लिअर होईल, कारण एक बॅकलॉग आपलं वर्ष घालू शकतो. हेल्पलाईन नंबर आहे, डाऊट असेल कॉल करा. पर्पल ॲट ॲपवरनच अभ्यास करा. आम्ही सोबत आहोत, गॅरंटेड स्कोरिंग करू.